मस्त रसरशीत तोंडात टाकताच विरघळणारे नारळाचे लाडू, अगदी 10 मिनिटात तयार होणारे हे नारळाचे लाडू आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मेजरिंग कपने 1 वाटी म्हणजे 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलाय, म्हणजे विकत जी नारळाची रेडीमेड पावडर मिळती ती घेतलेली आहे। तुम्हाला जर ओला नारळ वापरायचा असेल, ओला नारळाचा चव, तर तुम्ही कोकोनट पावडर ऐवजी ते सुद्धा वापरू शकता। इथे 100 ग्रॅम घेतलेली आहे, म्हणजे मोजून घेतलेली आहे मेजरिंग कपने 1 कप डेसिकेटेड कोकोनट। आणि आपण सर्व साहित्य एकाच कपाने मोजून घेतले, म्हणजे मेजरिंग कपने मी मोजून घेतले। तर डेसिकेटेड कोकोनट 1 कप घेतलाय, दूध 1 कप घेतलाय, दूध पावडर 1 कप घेतलाय आणि त्याच कपाने अर्धा कप साखर घेतली आणि चवीनुसार वेलची पावडर घेतलेली आहे। तर दूध, डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क पावडर तीनही 1-1 कप घेतलाय समप्रमाणात आणि फक्त साखर अर्धा कप घेतलेला आहे आणि चवीनुसार वेलची पावडर। तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट ऐवजी ओल्या नारळाचा चव सुद्धा वापरू शकता, फक्त तो आहे ना परतताना थोडा जास्त परतून घ्यावा लागतो। हा कोरडा असतो, ड्राय असतो डेसिकेटेड कोकोनट, तसं ओला नारळ थोडा ओला असतो, त्यामुळे तो जास्त वेळ भाजून घ्यावा लागेल। तर आता कढई घेतली, कढईमध्ये मी डेसिकेटेड कोकोनट काढून घेतलेला आहे, म्हणजे कोकोनट पावडर। अजिबात एक सुद्धा थेंब तेल वापरलेलं नाही किंवा तूप वापरलेलं नाही, यामध्ये कोरडाच भाजून घ्यायचा आहे आपल्याला 4 ते 5 मिनिटं आणि सतत हलवून भाजून घेतलाय। आता त्यामध्ये 1 कप दूध पावडर म्हणजे मिल्क पावडर टाकलेली आहे। तर 1 कप आपण कोकोनट पावडर घेतली, 1 कप दूध पावडर घेतलेली आहे। आता हे सतत हलवत भाजायचे, अजिबात याचा रंग बदलू द्यायचा नाही, नाहीतर करपू शकतं मिश्रण। आता त्यामध्ये 1 कप आपण दूध टाकलेलं आहे, तर तीनही समप्रमाणात घेतलं आहे। फक्त आता अर्धा कप आपण साखर घेतलेली आहे। तुम्हाला जर दूध पावडर नसेल वापरायची, तर दूध पावडर ऐवजी तुम्ही अर्धा कप दुधाची फ्रेश साय आणि अर्धा कप कोकोनट पावडर अजून वाढवा। मग दूध पावडर वापरली नाही तरी सुद्धा चालू शकते, तरीही छान लाडू होतात। जर तुम्हाला जर मिल्क पावडर नसेल वापरायची किंवा तुमच्याकडे नसेल तर दुधाची साय वापरली तरी चालेल। आता याचा सतत हलवत घट्ट गोळा होतोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। हलवायचं थांबायचं नाही, नाहीतर मग काय होतं, लाडूचा कलर आहे ना करपट असा दिसतो। तर सतत हलवल्यामुळे छान पांढरे शुभ्र आपले लाडू तयार होतात। तर हे पहा, हळूहळू याचा कसा घट्ट गोळा व्हायला लागलेला आहे। तर छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे याचा, म्हणजे छान लाडू वळले जातात। तर साईडला लागलेलं ते सुद्धा मध्ये असं या मिश्रणामध्ये घ्यायचं काढून, नाहीतर ते कडक होतं। तर दूध पावडर टाकल्यामुळे कसं हे खाली करपू शकतं, म्हणून सारखं हलवत राहायचं आहे। खूप जास्त वेळ लागत नाही याला घट्ट व्हायला, साधारणतः 9 ते 10 मिनिटं लागतात। खूप जास्त पण घट्ट करायचं नाही, कारण मग घट्ट केलं ना तर मग खूप लाडू असा घट्ट होतो। तर आपल्याला हे चांगलं रसरसीत होण्यासाठी असं घट्ट झाल्यानंतर चेक करायचं, थोडं 8-9 मिनिटं झाल्यानंतर असा गोळा जर बनत असेल, हाताला न चिकटता असा जर गोळा बनत असेल, तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। गॅस बंद करायचा आहे, याच्यापेक्षा जास्त आपण परतायचं नाही। आता गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मी गॅस बंद केलेला आहे। आता हे थंड होण्यासाठी एका भांड्यात काढून घेत आहे। जर कढई ठेवलं त्याच तर कढई गरम असल्यामुळे हे मिश्रणसुद्धा गरम राहील। बाहेर एका भांड्यात काढून घेतले, म्हणजे लवकर थंड होईल। गरम असतानाच, म्हणजे कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत, पण त्या गरम कढईमध्ये खूप वेळ ते गरमच राहिलं असतं, म्हणून मी इथे एका भांड्यामध्ये काढून घेतले, म्हणजे लवकर लाडू वळता येईल। तर कोमट असतानाच लाडू वळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही हे असेच लाडू वळून ठेवू शकता, असे सुद्धा खायला छान लागतात। पण अजून छान दिसण्यासाठी आपण हे कोकोनट पावडरमध्ये घोळवून घेणार आहोत। तर हे पहा, एका प्लेटमध्ये मी ड्राय कोकोनट पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा लाडू घोळवून घेतलेला आहे, म्हणजे दिसायलाही खूप छान दिसतो। तर हे करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घेतलं तरी तसेच लाडू वळून जरी खायला घेतले तरी खूप छान लागतात। तर हा असा मध्यम आकाराचा लाडू मी वळून घेतलेला आहे। खूप जास्त मोठा किंवा खूप जास्त लहानसुद्धा वळायचं नाही, असे मध्यम आकाराचे लाडू छान दिसतात। तर आपण हे लाडू बनवताना अजिबात तेल किंवा तुपाचा अजिबात वापर केलेला नाही, एक थेंबही तेल वापरलेलं नाही किंवा तूप वापरलं नाही, तरीसुद्धा किती छान असे लाडू वळले जातात आणि याला शाईन येते। तर जी कोकोनट पावडर असते, तर ती भाजल्यानंतर त्यामध्ये त्याला स्वतःचं तेल सुटतं, त्यामुळे आपण एक्स्ट्राचं तेल किंवा तूप वापरायची गरज पडत नाही। तर तुम्ही पाहू शकता माझे हात किती तेलकट दिसत आहे, तर ते हे खोबऱ्याचंच तेल स्वतःचं सुटलेलं आहे। तर आता हे असे डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून मी सगळे लाडू बनवून घेत आहे, दिसायला छान दिसतात म्हणून। तर अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता किती छान पांढरे शुभ्र रसरशीत असे आपले लाडू तयार झालेले आहेत आणि खूप छान लागतात चवीला। तुम्ही जर डेसिकेटेड कोकोनट नसेल वापरायचा किंवा तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही ओल्या नारळाचे सेम या पद्धतीने बनवू शकता। तर काय करायचं, ओल्या नारळाचं चव मिक्सरवर करून घ्यायचा आणि तो आहे ना परतताना जास्त वेळ परतायचा, त्याचा जो ओलसरपणा आहे तो कमी करायचा परतताना, म्हणजे नारळाचे लाडू छान चविष्ट होतात।
आणि थोडंसं साखरेचं प्रमाण वाढवायचं ओल्या नारळाचं जर तुम्ही करणार असेल तर हे पहा, अशा पद्धतीने आपले मस्त रसरशीत तोंडात टाकताच विरघळणारे कोकोनट लाडू म्हणजेच नारळाचे लाडू तयार झालेले आहेत आणि अगदी 10 मिनिटाच्या आत बनणारे हे लाडू आहेत. खूप छान लागतात चवीला. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा, तर छान होतात हे लाडू आणि तुम्हाला नक्कीच आवडतील याची खात्री देते. एक लाडू मी तोडून दाखवते. तर हे पहा, किती छान रसरशीत आणि सहज तुटणारे तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू तयार झालेत. तुम्ही करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर भेटू पुन्हा. बाय बाय.